Hello. In last lecture we have seen about the article 15. In today's lecture we are going to see about the article 16. Right to equality is one of the basic fundamental right that the Constitution of India guarantees to all the citizens of the country. राईट टू इक्वॅलिटी आपण पाहत आहोत आणि राईट टू इक्वॅलिटी इज वन ऑफ द बेसिक फंडामेंटल राईट. हा बेसिक फंडामेंटल राईट आहे आणि तो आपल्याला कॉन्स्टिट्यूशननी प्रत्येक सिटिझनसाठी दिलेला आहे. आर्टिकल 16 डील्स विथ द इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. पहा आर्टिकल 16 जे आहे हे कशासाठी आहे? डील्स विथ द इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. पब्लिक एम्प्लॉयमेंटसाठीचं हे आर्टिकल आहे. The Constitution of India has given a wide interpretation to this article. आणि कॉन्स्टिट्यूशननी याला फार मोठं इंटरप्रिटेशन दिलेलं आहे, फार मोठं याचे अर्थ सांगितलेला आहे. इक्वल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी दॅट इज EEO मीन्स प्रिन्सिपल अप्लाय टू. कशासाठी अप्लाय करतो आहोत आपण आर्टिकल 16? तर ॲक्सेस टू जॉब्स, जॉबच्या संदर्भात, कंडिशन्स ऑफ एम्प्लॉयमेंट आणि ज्या एम्प्लॉयमेंटसाठी आवश्यक आहेत त्या कंडिशन्ससाठी आपण आर्टिकल 16 ॲप्लिकेबल करतो आहोत. इन क्लॉज 1 ऑफ आर्टिकल 16 द जनरल रूल इज लेड डाऊन दॅट देअर शॅल बी इक्वल अपॉर्च्युनिटी फॉर सिटिझन इन मॅटर्स रिलेटिंग टू एम्प्लॉयमेंट. प्रत्येकाला इक्वल अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. कशाच्या संदर्भात? तर एम्प्लॉयमेंटच्या संदर्भात. ऑर अपॉइंटमेंट टू एनी ऑफिस अंडर द स्टेट. किंवा कुठल्याही स्टेट खाली जे स्टेटचं जे ऑफिस असतं, स्टेटचं जे कार्यालय असतं त्याच्या ठिकाणी त्याला इक्वल अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे जॉबच्या संदर्भात. व्हॉट क्लॉज 2 सेज? क्लॉज 2 सेज दॅट देअर इज नो डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, डिसेंट, प्लेस ऑफ बर्थ, रेसिडेन्स और एनी ऑफ देम. इथे कुठलंही डिस्क्रिमिनेशन केलं जाणार नाही वर ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात. क्लॉज 3 मध्ये काय दिलेलं आहे पहा. पार्लमेंट इज अथॉराइज्ड टू डिटर्मिन दॅट रेसिडेन्स कॅन बी क्रायटेरिया विथ रिगार्ड टू अपॉइंटमेंट अँड एम्प्लॉयमेंट टू एनी ऑफिस अंडर द स्टेट. रेसिडेन्स हा क्रायटेरिया होऊ शकतो अपॉइंटमेंटसाठी. एखाद्या नवीन नोकरीमध्ये जेव्हा जागा मिळतो तेव्हा रेसिडेन्स हा क्रायटेरिया धरला जाऊ शकतो. समजा जवळची व्यक्ती आहे तर त्याला त्या एरियातली व्यक्ती आहे तर त्या ठिकाणी त्याला अपॉइंटमेंट मिळू शकते. क्लॉज 4 मध्ये काय सांगितलेलं आहे? स्टेट कॅन प्रोव्हाइड फॉर द रिझर्वेशन ऑफ अपॉइंटमेंट ऑर पोस्ट इन फेवर ऑफ एनी बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटिझन विच आर नॉट ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड इन द सर्व्हिस ऑफ द स्टेट. पहा, बॅकवर्ड क्लासेससाठी रिझर्वेशनचा मुद्दा पुन्हा इथं आलेला आहे. तो रिझर्वेशन देणं इथं अलाउड केलं गेलेलं आहे. रिझर्वेशन मस्ट नॉट बी एक्सीड टू 50% आणि 50% वर रिझर्वेशन गेलं नाही पाहिजे. आता इक्वॅलिटी अँड रिझर्वेशन पॉलिसी काय पाहूया. याच्यामध्ये त्याचे ज्युडिशियल रिव्ह्यूज दिलेले आहेत किंवा ज्युडिशियल व्ह्यूज दिलेले आहेत. त्याच्या ज्युडिशरी काय व्ह्यू ठेवते रिझर्वेशनच्या, इक्वॅलिटी आणि रिझर्वेशनच्या संदर्भात. आर्टिकल 16 सब क्लॉज 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एम्पॉवर स्टेट टू मेक स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर. कुणासाठी स्पेशल प्रोव्हिजन बनवते हे? फॉर द रिझर्वेशन ऑफ अपॉइंटमेंट ऑफ पोस्ट इन फेवर ऑफ एनी बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन, ऑफ अपॉइंटमेंट ऑफ पोस्ट इन फेवर ऑफ एनी बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन्स हू इन द ओपिनियन ऑफ द स्टेट आर नॉट ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड इन द सर्व्हिस ऑफ स्टेट. बॅकवर्ड क्लासच्या संदर्भात जे काही रिझर्वेशनच्या पॉलिसीज आहेत तिथे लागू केल्या जाऊ शकतात. आर्टिकल 16 सब क्लॉज 4 अप्लाइज ओनली इफ 2 कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. याच्या कंडिशन्स पण दिलेल्या आहेत. पहा कुठल्या कंडिशन्स आहेत. द क्लास ऑफ सिटिझन्स इज बॅकवर्ड. क्लास ऑफ सिटिझन हा कसा असायला पाहिजे? बॅकवर्ड असायला पाहिजे. द सेड क्लास इज नॉट रिप्रेझेंटेड इन द सर्व्हिस ऑफ द स्टेट. इथं हा जो क्लास आहे हा स्टेटच्या सर्व्हिसेसमध्ये कुठेही रिप्रेझेंट केला गेला नसला पाहिजे. इन द केस बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूर AR 1963 ची केस आहे सुप्रीम कोर्टाची. अगेन द स्कोप ऑफ आर्टिकल 16 सब क्लॉज 4 वॉज कन्सिडर्ड बाय द सुप्रीम कोर्ट इन देवदासन वर्सेस युनियन ऑफ इंडिया AR 1964 ची केस आहे सुप्रीम कोर्टाची. या केसमध्ये काय झालं ते पाहूया आपण. In this case, the validity of
कॅरी फॉरवर्ड रूल प्रोव्हाइडेड दॅट if sufficient number of candidates belong to the scheduled caste and ST were not available for appointment to the reserve quota. पहा यावर्षी रिझर्व कोटा डिक्लेअर झाला, समजा तो 10 जणांसाठी रिझर्व कोटा आहे आणि 10 जणांना जर समजा अपॉइंटमेंट करायची असेल आणि तेवढे कॅन्डिडेट्स जर नाही झाले तर मग ते आता समजा 6ंचीच भरती झाली, 4 कॅन्डिडेट तसेच राहिले, 4 जागा रिकाम्या राहिल्या, मग हे कॅरी फॉरवर्ड करायचं आहे का पुढच्या याच्यामध्ये? कारण पुढच्या याच्यामध्ये जे अपॉइंटमेंट्स निघणार समजा तिथे 9च्याच निघालं तर 9+4 असे अपॉइंटमेंट करायचे आहे का हे पाहूया याच्यामध्ये. सो ST was not available for appointment to the reserve quota. The vacancies that remain unfilled would be treated as unreserved and filled by fresh available candidates. त्या वर्षीच्या अपॉइंटमेंट्स या त्या वर्षीच फुलफिल केल्या गेल्या पाहिजेत, त्या कॅरी फॉरवर्ड करून पुढं वाढवत न्यायच्या नाहीत. ओके. बट अ करस्पॉन्डिंग नंबर ऑफ पोस्ट वुड बी रिझर्व इन द नेक्स्ट इयर फॉर SC अँड ST. पुढच्या वर्षीसाठी नवीन जागा निर्माण केल्या जाऊ शकतात. इन ॲडिशन टू देअर रिझर्व कोटा ऑफ द नेक्स्ट इयर, द रिझल्ट वॉज दॅट टू कॅरी फॉरवर्ड द unutilized balance in next year. In actual effect, 68% of vacancies were reserved for SCs and STs. जर तो कॅरी फॉरवर्ड केला गेला तर काय होईल? दिवसेंदिवस काय होईल? ती संख्या वाढत जाईल. ओके. The SC by majority of 4:1 struck down the carry forward rule and as unconstitutional. Court held that रिझर्वेशन ought to be less than 50%. पहा सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की 4 आणि 1च्या बेंचमध्ये 5 जणांचा बेंच बसला होता, त्यातल्या 4 जणांचं ओपिनियन असं आलं की स्ट्रक डाऊन दॅट रूल. कॅरी फॉरवर्ड रूल हा योग्य नाहीच आहे, कारण दरवर्षी जर समजा यावर्षी जागा भरल्या नाहीत म्हणून पुढच्या वर्षी त्या ॲड करायच्या, त्या वर्षी भरल्या नाहीत म्हणून त्या प्लस ॲड करत जायच्या, अशा करत करत त्या जागा खूप होत जातील आणि मग सो आपलं रिझर्वेशन आहे 50%च्या वर जाईल आणि रूल काय आहे? 50%च्या वर रिझर्वेशन जाऊ द्यायचं नाही. ओके. मग त्या वर्षी काय करायचं? तर जे फ्रेशर स्टुडंट आहेत, जे दुसऱ्या याच्यातले आहेत, त्या स्टुडंटनी ती जागा फुलफिल करून टाकायची. ओके. आपण आता मागच्या आर्टिकल 15मध्ये इंदिरा स्वानीची केस पाहिली, ती केस पुन्हा इथं पाहायची आहे. इंदिरा स्वानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया AR 1993ची केस आहे. मंडल कमिशनची केस आहे. सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये काही आपल्याला गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. इन दिस केस सुप्रीम कोर्ट सेट डाऊन द फॉलोइंग लिमिट्स टू द एक्सटेंट ऑफ रिझर्वेशन अंडर आर्टिकल 16 सब क्लॉज 4. पहिलं, ऑल रिझर्वेशन इन एनी इयर शुड नॉट एक्सीड 50%. सगळेच रिझर्वेशन मिळून 50%च्या वर जाऊ द्यायचे नाहीत. ऑफ द वॅकन्सीज द कोर्ट रिगार्डेड रूल ऑफ 50% लेट डाऊन इन बालाजीज केस ॲज बिगिनिंग. मग ओके, सुरुवातीलाच बालाजीच्या केसमध्ये सांगितले की 50%च्या वर रिझर्वेशनची पॉलिसी जाऊ द्यायची नाही. 50% रिझर्वेशन इज सफिशियंट. द लिमिट कॅन बी रिलॅक्स ओनली इन एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन. लिमिट्स कधी रिलॅक्स केली जातील? जेव्हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन असेल त्यावेळेस. SC and ST and backward classes selected on merit are not to be counted in 50% limit. जे SC आणि STचे कॅन्डिडेट्स आहेत आणि जे मेरिटमध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्यांना मात्र या कोटामध्ये सिलेक्ट करायचं नाही, त्यांना रिझर्वेशनच्या याच्यामध्ये घ्यायचं नाही. सो इफ एनी पर्सन फ्रॉम अबाव डेट्स इज फिजिकली हँडिकॅप देन ही शुड बी adjusted in the quota of the class to which they belong so that limit of 50% be observed. पहा, जे अपंग आहेत त्यांच्यासाठी वेगळा कोटा असेल तर वेगळा कोटा डिक्लेअर करायचा आहे, वेगळ्या कोटात काउंट करायचा आहे, पण नसेल तर त्याला या कोटामध्ये आपण काउंट करू शकतो, जेणेकरून रिझर्वेशन 50%च्या वर जाणार नाही. Then the rule of 50% is applicable to vacancies of each year, not of total strength of class, category, service or cadre. पहा, each year दरवर्षी 50% रिझर्वेशनचा कोटा डिक्लेअर केला जावा. Vacancies may be carried forward, but carry forward rule is also subject to limit to 50%. Vacancies carry forward केले जावेत जर गरज असेल तर, पण 50%च्या वर रिझर्वेशन जाता कामा नये. त्याच्यानंतर पोझिशन आफ्टर मंडल कमिशन केसच्या त्याच्यानंतर काय पोझिशन झाली होती ती पाहूया.
The Mandal Commission case laid down a workable and reasonable solution to the reservation problem. Actually Mandal Commission मध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला गाईडलाईन दिले गेलेले आहेत. But the politicians are still trying to dilute the effect of Mandal decision in order to make their vote bank intact. आणि आपल्याला माहिती आहे पॉलिटिशियन्स नेहमी आपल्या फायद्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवलेत किंवा ज्या गाईडलाईन्स दिल्यात त्या मोल्ड करू इच्छितात, कारण त्यांची इच्छा काय असते, त्यांची वोटिंग बँक भरली पाहिजे. द कॉन्स्टिट्यूशन 77th अमेंडमेंट ॲक्ट 1995 मध्ये by the amendment new clause was added, that is clause 4A to article 16 of the constitution, which provides that reservation is a promotion in government job will be continued in favor of SC and STs. काय सांगितले, SC आणि ST साठी रिझर्वेशन हे कायमस्वरूपी राहणार आहे. द कॉन्स्टिट्यूशन 81वी अमेंडमेंट आहे, ॲक्ट 2000 साली पास झालेलं 2000 मध्ये. दिस अमेंडमेंट हॅज ॲडेड अ न्यू क्लॉज, दॅट इज क्लॉज 4B टू आर्टिकल 16. आर्टिकल 16 मध्ये क्लॉज 4B ॲड केला गेला, विच प्रोव्हाइड्स दॅट इन केस ऑफ फुलफिलिंग द बॅकलॉग वॅकन्सीज इवन दो रिझर्वेशन एक्सीड्स 50%, इट इज कॉन्स्टिट्युशनल. ओके, जरी एक्सीड झालेला आहे, जर बॅक जो कॅरी फॉरवर्ड रूल आहे तो आपण जर पुढे घ्यायचा ठरवलं किंवा मागे राहिलेल्या वॅकन्सीज जर भरायचे ठरलं आणि थोडंसं एक्सीड झालं तर इट्स कॉन्स्टिट्युशनल. कन्क्लुजन, इन दिस वे आर्टिकल 16 प्रोव्हाइड्स equality of opportunity in matter of public employment, and there is no discrimination on only of religion, race, caste, sex, descent, place of birth, residence in public employment. सो आर्टिकल 16 हा छोटा आर्टिकल आहे पण पब्लिक एम्प्लॉयमेंटसाठी आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये रिझर्वेशन पॉलिसी सांगितली आहे. आर्टिकल 15 आणि 16 याच्यामध्ये तुम्हाला केसेस सेम वापरता येतील. मंडल कमिशनची केस एकदा केली की तुम्ही दोनदा ती आन्सरमध्ये लिहू शकाल. ओके, केस लॉज ज्या आहेत त्या लीडिंग केस लॉज बऱ्याच ठिकाणी वापरता येतात. हळूहळू आपण ते पाहत जाऊ. ओके, थँक्यू.